हॅलो एव्हरीवन. आज आपण एम पी एस सीचे जे 2021साठी नवीन रूल किंवा चेंजेस जे आले आहेत ते आपण महत्त्वाचे रूल किंवा चेंजेस या व्हिडिओमध्ये जे 5 महत्त्वाचे रूल किंवा चेंजेस आहेत ना ते पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जाता जाता चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण पहिला रूल किंवा चेंज पाहूया. तर पहिला काय आहे तर निगेटिव्ह मार्किंगचा. म्हणजे आत्ता त्यांनी निगेटिव्ह मार्किंगचा रेशो 1/4 असा नवीन केला आहे. दुसरा रूल आहे ग्रुप बी असतो त्याच्यातील मेन एक्झाम असते ना ती 400 मार्काची केली आहे. तर 400 मार्काची एक्झाम कोणासाठी केली आहे तर STI, PSI आणि ASO यांच्यासाठी ग्रुप बी ही मेन एक्झाम 400 मार्काची केली आहे. कोणासाठी? STI, PSI आणि ASO या तिघांसाठी. तिसरा रूल काय आपला तर राज्यसेवाची मुख्य परीक्षा असती त्यांचा सिलेबस त्यांनी बदलला आहे. म्हणजे आता पूर्वीपेक्षा त्यांनी एकदम सिस्टमॅटिक सिलेबस आणला आहे. आधी कसं डायरेक्ट सरसकट सिलेबस होता, आता त्यांनी मेन टॉपिक देऊन त्याच्या आत सब टॉपिक असलेले आहे. म्हणजे तुम्हाला एक लिमिट कळाला अभ्यासाचं किती आपण अभ्यास करायला पाहिजे आणि कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायला पाहिजे यासाठी त्यांनी मेन टॉपिक देऊन त्याच्यात सब टॉपिक दिला आहे. फेवरेबल चेंजेस आहे तुमच्यासाठी, खूप चांगला चेंज केला आहे यांनी. चौथा चेंज आहे आपला की म्हणजे आता आपला तिसरा चांगला चेंज होता पण चौथा वाईट चेंज आहे सर्वांसाठी. तर त्यांनी आता अटेम्प्टचं लिमिट ठरवलं आहे. आता अटेम्प्टचं लिमिट सगळ्यांसाठी वेगवेगळं आहे. तर SC आणि ST या 2 कॅटेगरीसाठी त्यांनी लिमिटच ठेवलं नाही, म्हणजे अनलिमिटेड कितीही वेळा पेपर देऊ शकतात हे 2 कॅटेगरीतील विद्यार्थी. आणि OBC, SBC, VJ, NT आणि SC, BC या कॅटेगरीतील विद्यार्थी 9 वेळा मॅक्झिमम पेपर देऊ शकतात. आणि ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी फक्त 6 वेळा पेपर देऊ शकतात. म्हणजे 6 वेळा पेपर दिलं तर त्यांचं लिमिट संपून जातं आणि त्यानंतर त्यांनी एक्झाम दिला तरी ते डिस्क्वालिफाय होणार, कारण त्यांचं लिमिट ऑलरेडी संपलं आहे. हा चौथा चेंज मेजर चेंज आहे MPSC मधील. आपला चौथा चेंज नंतर एक 5वा चेंज असा आहे की त्यांनी आता वेबसाईटचं एक स्ट्रक्चर बदलण्याचं ठरवलं आहे. आता एक वेबसाईट तुम्हाला वेगळ्याच कलरमध्ये थोडंसं त्यांनी स्ट्रक्चर बदलणार आहे. हा महत्त्वाचा नाही पण तुम्हाला सांगावं म्हणून वाटला हा चेंज आहे की वेबसाईट ते 2021 मध्ये तुम्हाला नवीन वेबसाईट थोडीशी एक वेगळी वेबसाईट दिसायला लागेल. आणि 6वा एक तुम्हाला आठवला म्हणून सांगतो की MPSCची आता मेन आहे ना ती ऑनलाईन घेण्याचं त्यांचं विचार चालला आहे. MPSCचे मेन पेपर हा ऑनलाईन घेण्याचा विचार चालला आहे. का चालला आहे तर आता MPSCच्या मेनला कमीच जण अपेअर असतात, सर्वच काय अपेअर होत नाही, मग थोडी संख्या असते त्यामुळे ते कॉम्प्युटर वाईज घेऊ शकतात MPSCचे मेन्स. म्हणून 2021च्या स्टार्टिंग म्हणजे एंडिंगपर्यंत ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. 99% पॉसिबिलिटी आहे की ऑनलाईन होऊ शकते. तर मित्रांनो, हे 5 ते 6 चेंज MPSC देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर अशा नवनवीन अपडेटसाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.